एअर इंडियाला लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे, कारण टाटा समूह एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सरकारचा पांढरा हत्ती म्हणून ओळखला जाणारा एअर इंडियावरती सुमारे 50,000 कोटींचं कर्ज आहे, तर 4,000 कोटींचा व्याजाचा बोजवारा देखील आहे। त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून तोट्यात असलेली एअर इंडियाचं खासगीकरण झाल्यास कंपनीला अच्छे दिन येऊ शकतात। इंडियानं राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे केल्यानंतर आता डाव्या संघटनांनी भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नावाला पसंती दिलेली आहे। या संदर्भामध्ये विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सीपीएम प्रकाश आंबेडकरांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहे। मात्र प्रकाश आंबेडकरांच्या नावाला काँग्रेस आणि इतर पक्ष पाठिंबा देतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रकाश आंबेडकरांनी मात्र यावरती बोलण्यास नकार दिलाय। विरोधी पक्षातील महत्त्वाचा पक्ष जेडीयूने भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे। बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली। पाटणामध्ये जेडीयूच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। यामध्ये रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला। नितीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिल्यानं अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत। एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून रामनाथ कोविंद हे दिल्लीमध्ये आहेत। त्यांनी दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे। त्यापूर्वी कोविंद यांनी मुरली मनोहर जोशींची सुद्धा भेट घेतली। दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यामध्ये भारतीय सैनिकांनी 3 अतिरेक्यांचा खात्मा केलाय। 6 तासांहून अधिक काळ जवान आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती। स्थानिकांच्या माहितीच्या आधारे 3 तरुण हे लष्कर-ए-तोयबामध्ये दाखल होऊन त्यांना पुलवामामधील एका घरामध्ये तळ ठोकून असून ते अतिरेकी कारवायांच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे जवानांनी काल संध्याकाळच्या सुमारास घुसखोरी विरोधामध्ये कारवाईला सुरुवात केली। यामध्ये 3 अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं।